श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून विनवितसे त्यावेळी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणांसी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेने एके गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रिता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष तजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवणे कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची या वृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरण्य कश्यप विदारीला नखे करुनी दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढून या हर्षी घालीत असे माळगळा त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी सिंधू पोटी तैसे विष परियसा विदारण करता दैत्यासी वेधले विष त्या नखासी तापली नखे बहु असी ऐक शिष्या एक चित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळ नामी शांती कारणे नखासी तये वेळी शीतलार्थ नखे रोविले औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मीसी खेव संतोषनी उभय देव वर देती तयेवेळी तया समये औदुंबरासी देती वर हृषिकेशी सदा फळित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परियसी उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पावोनी एक फल प्राप्त होय नेक पापा वेगळा होय नर वांझनारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होतील श्रेयायुक्त तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पीजे फल होय त्यांसी तुझे क्षाई जळात स्नान करिता पुण्य भोवत भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियसा तुझ सेविती ज्या नरासी व्याधी नव्हती कवणे दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियसा जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पुरती भरवसी कलियोगी कल्पवृक्ष तुझी सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वर हर्षी नृसिंह मूर्ती तयेवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू नृसिंह मूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशी अवतारा आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवन कराव्या उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौप्यसी माध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा कराव्या माध्यान्ही श्री गुरु जवळी येती नित्य नमन करुणी श्री गुरुसी नेती आपुले मंदिरासी पूजा करीती विधीसी गंध परिमळे कुसुमे आरोगोनी तयावेळी पुनरपी येते औदुंबरी एखाद्या समय द्विजवरी विस्मय करती देखोनिया म्हणती अभिनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमी तू दिनमान एखादा नर ठेवून पाहो अंत यतीश्वराचा पाहू म्हणते श्री गुरुचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगतीचे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी गंगानुज थडी येसी होता वृत्ती राखीत त्याने देखील श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा येती शुरू द्विभाज झाला गंगापुरू केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करून आले मागोती बाहेर पाहतो होता गंगानुज म्हणे झाले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या एरे दिवशी मागोती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाज झाले गंगेत द्वारू भितरी दिसे अनुपम्य पूर रत्न खचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घालिती तयासमयी पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडशी अनेकापरी षड्रसेंसी आरोगण केले तयवेळी देखोनी या नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नर स्वामी असी सहज आलो दर्शनात
म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होनी अंतकरणा म्हणे स्वामी गिरिजा रमणा होसी त्रय मूर्ती तुची एक. श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसी जे जे तू इच्छिसी मानसी सकळाभिष्ट पावशील. येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणासी जया दिवशी प्रगट करीसी तू ते हानी होईल जाण. येणे परी तयासी श्री गुरु सांगती परियसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्री गुरुचा निरूप घेऊन गेला गंगानुजा आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लादले. ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्री स्त्रिया करू महानंद वृत्त तसे. भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रति दिवशी सेवा करी कलत्रेसी एको भावे करून या. वर्ततायसे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करून श्री गुरुसी विनीत असे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु माघस्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगती द्विजवरू काशीपुर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण याती हीन कृपा करणे स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंग संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहासी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चालात. बैसले होते व्याघ्रजिनी धरिगा मागे दृढ धरोनी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातकाळी. तेथे स्नान करून गेले काशी समाध्यानी विश्वनाथा दाखवणी सवेची गेले गयेसी. ऐसा त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परी तयास्थानी देखता झाला तो नर. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु म्हणी विचारिती आता गोप्य येथे व्हावे. ऐसे परी तयस्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निगते झाले तयवेळी. श्री गुरु निगता तेथोनी आल्या 64 योगिनी विनवाती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता. नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी अन्नपूर्णा आम्हापाशी केवी राहू स्वामिया. येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्त वत्सले संतोषी दिदला वर तयेवेळी. श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरासी प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेची असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो. कल्पवृक्ष औदुंबरा येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हेची जाणा. प्रख्यात होईल स्थान भोवत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी साह्य व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती ते तत्परी मनकामना पुरती जाणा. येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत 7 वेळा स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध. भक्ती भावे करून या देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे. औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केली तैसेची. रुद्र जपोनी एकादशी पूजा करती मनोमानसे अतिरुद्र केले फळ सदृशी एक चित्ते परियसा. मंद गती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ येथे परियसा. नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी दक्षिणा प्रदक्षिणा 2 चारी करून करणे नमस्कार. कुष्टी असेल अंगहीना त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय. ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन भीमा तीर अनुपम्य. विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तिथे वसत असे. गौप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम नाम 19ोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.